उदासी में है कोई कहे कै पुकारा बाबा तू था तेरे बल से बाबा तू मेरा भगवान मेरे तन में प्राण मेरे बाबा मेरे बाबा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण महाशिवरात्री निमित्त व्हिडिओ केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्या अलर्ट मोशनवरती होणार आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क, शेक इफेक्ट्स, नंतर जिप फाईल, तर हे सर्व तुम्हाला मटेरियल आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते। ठीक आहे, तिथून तुम्ही सर्व लिंक इनपुट करून घ्या आणि मटेरियल पण तिथून तुम्ही घेऊन घ्या। आणि मित्रांनो, जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल किंवा लिंक इनपुट करता येत नसतील तर यांच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता अशा प्रकारे आपले जे काही अलर्ट मोशन ॲप आहे याला ओपन करायचे, प्रोजेक्टमध्ये यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही बीटमार्क आणि इफेक्ट लिंक इनपुट करून घ्यायचे। लिंक इनपुट होत नसतील तर मी तुम्हाला XML फाईल पण दिलेली आहे, तर ते पण तुम्ही इनपुट करून घ्या। ठीक आहे, तर आता अशा प्रकारे आपला जो काही बीटमार्कचा पहिला प्रोजेक्ट याला अशा प्रकारे ओपन करायचे, नंतर मोठ्या प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि आपल्या जीप फाईलच्या फोल्डरला इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आणि तुम्हाला जीप फाईलच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे 12 सेकंदाचे डायरेक्ट व्हिडिओ भेटून जाईल, हे तुम्ही घेऊन घ्यायचे। ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारे आपल्या पुढच्या बीटमार्कवरती यायचे 12.11 सेकंदावरती आणि इथून तर मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढे बीटमार्क लावून दिलेले यांच्याप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचे। ठीक आहे, तर मी तुम्हाला फोटोज पण दिलेले, तर ते फोटो घेऊन तुम्ही लावून घ्यायचे। आता अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, अशा प्रकारे फोटो घ्यायचे। नंतर जर फोटोची साईज कमी असेल तर वरती 3 डॉट दिलेले यांच्यावरती क्लिक करून 5 नंबरचं नावावरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे। फोटोला झूम केल्यानंतर अशा प्रकारे पुढच्या बीटमार्कवरती येऊन पुढचा भाग इथपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे। अजून अशा प्रकारे आपला दुसरा फोटो घ्यायचे, नंतर अजून अशा पद्धतीने आपल्या पुढच्या बीटमार्कवरती यायचे आणि फोटोच्या पुढच्या भागाला ओढून घ्यायचे। अशा पद्धतीने मित्रांनो, आता मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढे बीटमार्क लावून दिलेले तर यांच्याप्रमाणे तुम्ही सर्व महादेवाचे फोटो लावून घ्यायचे। ठीक आहे, तर मी पटापट आता हे सर्व फोटो पण लावून घेतो। तर मित्रांनो, आता बघू शकता, आता मी शेवटीपर्यंत जेवढे आता सर्व बीटमार्क होते तर यांच्याप्रमाणे महादेवाचे फोटो इथून मी लावून घेतलेले। अशा पद्धतीने तुम्ही फोटो लावून घ्या। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, अजून अशा प्रकारे शेवटी यायचे आणि इथं मी तुम्हाला खाली एक शॅडोचा रेक्टँगल लावून दिलेले बघू शकता अशा प्रकारे व्हाईट कलरमध्ये। तर तुम्ही काय करायचे, याचा उजव्या साईडला जी काही खाली जागा असेल लेअरचं तर इथं क्लिक करून ठेवायचे आणि पूर्णपणे या लेअरला अशा प्रकारे फोटोंच्या वरती घेऊन घ्यायचे। ठीक आहे, जेणेकरून खाली आपली जे काही व्हाईट शॅडो असेल तर ती लागून जाईल। त्यानंतर अजून काय करायचे, अजून अशा पद्धतीने आपला जो काही 12.11 सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे, नंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा पद्धतीने आणि इथून मी तुम्हाला PNG बनवून दिलेली महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा नावाची, तर ही PNG तुम्ही घेऊन घ्यायची। नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि PNGला अशा प्रकारे तुम्ही खाली घेऊन घ्यायचे। 3 नंबरचा आयकॉन ते क्लिक करून PNGला तुम्ही अजून अशा प्रकारे वाढून घ्यायचे। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सर्व काही बराबर ही PNG इथं लावून घ्यायची ॲडजस्ट करून। ठीक आहे, नंतर एवढं केल्यानंतर अजून अशा प्रकारे शेवटी येऊन या आयकॉनवर क्लिक करून PNGला शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे। आता आपलं सर्व फोटो आणि PNG वगैरे लागून गेलेले आहेत। आता मित्रांनो, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे फोटोंना। तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे। नंतर पुन्हा अजून आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे, अजून अशा प्रकारे आपल्या पहिल्या बीटमार्कवरती यायचे, 12.11 सेकंदावरती खाली यायचे आणि जे काही आपले पुढचे 4 फोटो असतील तर हे 4 फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे। तर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे। अशा प्रकारे जे काही आपले सुरुवातीचे 4 फोटो असतील तर हे सुरुवातीचे 4 फोटोंना हा वाला इफेक्ट
पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता मी जे काय आता सुरुवातीचे हे 4 फोटो होते तर यांना पण मी हे इकडे पेस्ट करून दिलेले. त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करून जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अजून अशा प्रकारे पुढे यायचे. आता आपण हे 4 फोटोने इफेक्ट पेस्ट केलेले म्हणून हे 4 फोटो आपण सोडून द्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे 4 फोटो सोडून अशा प्रकारे आपला 24.7 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे. आता इथून पुढे जे काही आपले आपण फोटो लावलेले महादेवाचे तर यांना तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. ठीक आहे, तर आता जेवढे फोटो असतील शेवटीपर्यंत तर हे सर्व फोटोंना पण हा वाला इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे. ठीक आहे, तर बघू शकता आता सर्व फोटोंना पण मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. त्यानंतर आता बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले. आता सिम्पली शेअरचं आयकॉनवरती क्लिक करायचे, व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून तुम्ही इथून क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेनुसार सिलेक्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने. नंतर जे काही मोठे खाली एक्सपोर्ट नाव दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.